बर कवा आलाय? आत्ताच आलोय, महाराजकडे आलो होतो. हा महाराजकडे गेलतो मठावर. इथं मटर घालता? हा. काय चाललंय महाराजाचं? काय नाही, हाय बरं आहे. माणसं आहे का येते ते पक्कड? हाय असते. आज शनिवार सुट्टी आहे. आज सुट्टी आहे शनिवार. काल सुट्टी होती. नाही आज बी आहे. आज नाही. हा आज आले नाही ते मग. नाही ते काय हरकत नाही. हा मग ते आत्ता विचारलं म्हणलं तुम्ही घरी आहे का, हा तुम्ही घरी आहे का म्हणून स्टँडवर विचारलं. हाय, मी आत्ताही हॉटेलात आलो, बर चहा घेतला. बर आलं म्हणजे जाऊ आता पडव आत्ताच लोंडलो नुसता. बर महाराज वय किती आहे तुमचं? 85-90 कडे गेले गे. 90 कडे गेलंय. बर मुलं किती? मुलं किती तुम्हाला? 5 मुलं आहेत. 5 3 मुलं आहेत मुली, का? 2 मुलं. 3 मुली 3 मुली हा, आणि 2 मुलं. दुसरा मुलगा काय करतो? हे एक हिचं आहे, बर एक मुंबईला आहे सर्व्हिसला. मुंबईला. लग्न दोघांचे बी झालेत का? हे मुलं बाळा झाली. बर. थोरल्या गड्याचा पोरगा लग्नाला आलाय. बर मग आता काय भजन बिजन म्हणता का नाही? आता काय कशाचं भजन आणि बर. काय हे चालाय ना का, बर कानानं ऐकू येत नाही ना. ऐकू येत नाही. मग बघू एखादा अभंग म्हणा की. अभंग एखादा म्हणा की. कवा आत्ता? आता हाय हाय हाय. म्हणा असंच. ऐकू दे एकदा. बसा. हाय हाय हा. कसं काय नाद लागलाय तुम्हाला लोकांना? असं झालं होतं. नवा हा अभंगाची गोडी कशी लागली? आता पहिल्यापासून आहे, जुना आहे म्हणलं तुम्ही. हा, तुम्ही जुना आहे म्हणलं. असू द्या, काय पाहिजे आता? टाळ काढताय का? आज बेवनूर तालुका जत या ठिकाणी नामदेव महाराज देवकर, त्यांचं वय आज 90 वर्ष आहे. डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही. आता काम देत नाही ना. हा मेंदू काम देत नाही. तरी सुद्धा ते आपणाला एक अभंग म्हणून दाखवत आहेत. बघा, या वयामध्ये सुद्धा भगवंताने त्यांना इतकी स्मरणशक्ती दिलेली आहे. हा त्यांचा टाळ त्याने आता गळ्यात अडकवलेला आहे आणि एक अभंग म्हणून दाखवत आहेत. हरि ओम शांती. गुरुदेव दत्त घांबुर वासुदेव हरी पंढरनाथ पांडुरंगा भगवंत नारायणा.